महाराष्ट्र राज्य सहकारी संघ निवडणुकीत प्रवीण दरेकर यांची बिनविरोध निवड। दरेकर यांच्या सहकार पॅनलच्या 9 उमेदवारांची बिनविरोध निवड। रविवारी नाशिकमध्ये जम्बो प्रवेश सोहळा। सुनील बाबगुल, मामा राजवाडे भाजपात प्रवेश करणार। काँग्रेसच्या माजी नगरसेवकांचाही पक्षप्रवेश होणार। हर्षल पाटील आत्महत्या प्रकरणावरून सामनातून सरकारवर टीका। विकास कामं करणाऱ्या कंत्राटदारांना सरकार त्यांच्या कामाचे पैसे देत नाही। सामनातून सरकारवर टीकास्त्र। बच्चू कडूंच्या शेकडो कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल। अमरावतीत नांदगाव पेठ टोल नाक्यावर आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल। आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईत काही पक्षीय बैठका घेणार असल्याची माहिती। राजकीय घडामोडी पाहता बैठकीला महत्त्व, तर गेल्या काही दिवसांपासून राजकारणात खळबळ। मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता। 8 वादग्रस्त आणि दिग्गज मंत्र्यांची विकेट पडणार। मुख्यमंत्री फडणवीस धक्कातंत्राच्या तयारीत, सूत्रांची माहिती। बुलढाण्यात शेकडो युवकांचा शिवसेनेत प्रवेश। आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वात पक्षप्रवेश। धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळातील कृषी विभागाची खरेदी नियमानुसारच। धनंजय मुंडेंना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा। खोटी याचिका दाखल करणाऱ्या याचिकाकर्ता तुषार पडगीलवारला 1 लाखांचा दंड ठोठावला। तर महत्त्वाची बातमी समोर येते। करत्या अंजली दमान यांची आज दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद। धनंजय मुंडेंच्या काळातील कामाची करणार पोलखोल। कृषी विभागासंदर्भात हायकोर्टाच्या निर्णयावर बोलणार। उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुण्यात असण्याची शक्यता। छावा संघटनेचे विजय घाडगे अजित पवारांची भेट घेण्याची शक्यता। माजी खासदार गोपाल शेट्टी यांना कोर्टाकडून क्लीन चिट। 2004 मध्ये पोलिसांना केलेल्या मारहाणीनंतर क्लीन चिट। सक्षम पुराव्याअभावी गोपाल शेट्टींना क्लीन चिट। तुळजाभवानी मंदिरात आजपासून भाविकांना मिळणार चितळेंचा लाडू प्रसाद। जिल्हाधिकाऱ्यांकडून सपत्नीक पूजा करत शुभारंभ। पुण्यात ढोल ताशा पथकांच्या सरावाला सुरुवात। मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लावली सरावाला उपस्थिती। राज्यातील साखर उद्योगाला यंदा 15,000 कोटी रुपयांचा फटका। ऊस उत्पादन घटल्यामुळे फटका। पीओपीच्या मूर्तीपेक्षा शाडू मातीच्या मूर्ती अधिक धोकादायक असल्याचं समोर। शाडूच्या मातीमध्ये सोडियमचं प्रमाण अधिक असल्याचं समोर। शाडूच्या माती पाण्याखालील गाळ वाढवण्यास मदत करत असल्याचा वैज्ञानिकांचा दावा। विमानांमध्ये प्रवाशांना खिडकीच्या शेड्स लावण्याची अट नाही। नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचा निर्णय। विमानातून मोबाईलद्वारे छायाचित्रण आणि व्हिडिओग्राफी करण्यावर बंदी कायम। पुण्यात सर्वाधिक गर्दी होणाऱ्या 25 पर्यटन स्थळांवर क्राऊड मॅनेजमेंट सिस्टीम उभारणार। यासाठी 50 कोटींचा निधी। लोकशाहीच्या बातमीनंतर जलसंपदा विभागाला जाग। पुण्याच्या घोरपडी परिसरातील जुना बेबी कॅनॉल बुजवण्याचे आदेश। कॅनॉल बुजवून रस्त्याचं काम थांबवण्याचे आदेश। गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या पुणेकरांसाठी रेल्वेत वाढ। पुणे रत्नागिरी मार्गावर 12 विशेष रेल्वे चालवणार। गाड्यांचं आरक्षण देखील आता सुरू झालंय। चाकण औद्योगिक क्षेत्रातील मेदनकर वाडीत 15 वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची समस्या। स्थानिक राजकारणामुळे पाणी मिळत नसल्याचा महिलांचा आरोप। प्रशासनानं तातडीनं लक्ष घालण्याची मागणी। अनधिकृत होर्डिंग विरोधात पुणे पालिका ऍक्शन मोडवर। पुण्यात आतापर्यंत 88 अनधिकृत होर्डिंग, 24 होर्डिंग पालिकेनं उतरवले। जळगावात एरंडोल तालुक्यात गोवरचा कहर। एकाच आश्रमशाळेतील 30हून अधिक मुलांना गोवरची लागण। विद्यार्थ्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केलंय। जळगावच्या भुसावळ शहरात दूषित पाणी पुरवठा। नागरिकांचं आरोग्य धोक्यात। जलशुद्धीकरण केंद्रावर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करूनही दूषित पाणी पुरवठा। लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थ्यांची पडताळणी स्थगित। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लाभार्थ्यांची पडताळणी थांबवल्याची शक्यता। छत्रपती संभाजीनगरात 113 महाविद्यालयातील प्रवेश थांबवले। विद्यापीठाच्या निर्णयाला अनेक संस्था चालकांचा विरोध। महाविद्यालयांनी न्यायालयात जाण्याचा इशारा। रत्नागिरीतील खेड शहरातील मीनाताई ठाकरे नाट्यगृह 27 जुलैपासून रसिकांच्या सेवेत दाखल। 27 जुलै रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते नाट्यगृहाचं लोकार्पण होणार। नागपूरच्या यात्रेकरूंची अमरनाथ यात्रा रद्द। तीर्थदर्शन योजनेचे 1,86,00,000 रुपये थकीत। शासनाने यात्रेचा खर्च
IRCTC कडे जमा केलाच नाही. पुणे मेट्रोचा वन पुणे विद्यार्थी पास आता मोफत. पदवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत पास. 200 रुपयांचं कार्ड घेणाऱ्यांना 200चं टॉपअप. मेट्रो कार्डसाठी कुठलंही शुल्क आकारलं जाणार नाही. चंद्रपुरात गणेश मूर्ती कामाला वेग. पालिकेचं नागरिकांना मातीच्या मूर्ती खरेदी करण्याचं आवाहन. 26/11 हल्ला प्रकरणातील आरोपी तहव्वूर राणाचा कुटुंबाशी बोलण्यासाठीचा अर्ज. राणाच्या अर्जावर आज सुनावणी. तहव्वूर राणाने त्याच्या कुटुंबाशी बोलण्याची परवानगी मागितली होती. अमृता फडणवीस बदनामी प्रकरणी 2 आरोपींना दिलासा नाही. कोर्टाने दोघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला तर 4 जणांना पुणे कोर्टाकडून जामीन मंजूर. मुख्य आरोपी निखिल सपकाळला पोलिसांची नोटीस. राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे अमरावती दौऱ्यावर. निवडणूक पूर्वतयारी संबंधी अमरावती विभागाचा घेतला आढावा. निवडणुकीसाठी अचूक नियोजन करण्याच्या दिल्या सूचना. हर्षल पाटीलच्या आत्महत्येनंतर हिंगोलीतील कंत्राटदार आक्रमक. थकीत देयक देण्याची कंत्राटदारांची मागणी. हर्षल पाटीलच्या कुटुंबियांना मदतीची मागणी. राज्यात 5,500 प्राध्यापक आणि 2,900 कर्मचाऱ्यांच्या भरतीला मंजुरी. आवश्यक कामासाठी सरकार पैसे कमी पडू देणार नाही. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचं आश्वासन. बुलढाण्यात अनेक तरुण तरुणींना नियुक्तीपत्राचं वितरण. आमदार संजय गायकवाड यांच्या प्रयत्नांना यश. हे उमेदवार लवकरच कार्यक्षेत्रात रुजू होणार. बुलढाण्यात उद्या कारगिल विजय दिवस साजरा करण्यात येणार. सर्व आजी माजी सैनिक आणि कुटुंबियांना कार्यक्रमात सहभागी होण्याचं आवाहन. यवतमाळ वणी इथे लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यासाठी आंदोलन. टिळकांची वेशभूषा करून पुतळा पूर्वीच्या ठिकाणी बसवण्याची मागणी. सांगलीत खानापूर तालुक्यात कोल्हापूर शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र सुरू होणार. उपकेंद्रासाठी खानापूरमध्ये जागेची पाहणी. इतरही बातम्यांचा वेगवान आढावा आपल्याला घ्यायचा आहे, परंतु एका छोट्याशा ब्रेक नंतर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.